अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। सर्वांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी लवकरात लवकर पूर्ण करो अशी मी स्वामींचरणी सद्गुरूचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। उद्या अमावस्या आहे, सर्वांनाही माहितीच आहे। अमावस्येला प्रत्येकजण काही ना काही उपाय करत असतं, पूजा वगैरे करत असतं। पण अमावस्या दिवशी जे आपण पूजा वगैरे करणार आहोत त्याचं साहित्य अजिबात खरेदी करू नये। तुम्हाला ह्या गोष्टी माहिती आहेत का, किंवा ह्यापूर्वी माहिती होत्या का, तर कमेंट करून जरूर कळवा। तर आज मी तुमच्यासोबत हीच गोष्ट शेअर करणार आहे की अमावस्येला काय करावे, काय करू नये, आणि सगळ्यात महत्त्वाचं या 5 गोष्टी तर अजिबात खरेदी करू नये। यामुळे घरात येईल गरिबी, दरिद्रता आणि तणाव, ज्यातून आपल्यासारख्या ची अजिबात सुटका होणार नाही। म्हणजे तुम्ही कितीही उपाय करा, मंत्र म्हणा, तंत्र म्हणा, काहीही करा म्हणा, तुम्ही जर ही चूक करत असाल तर तुमच्यावर येणार आहे आर्थिक तणाव, तोही न सुटणारा। त्यासाठी आजपर्यंत ज्यांना माहिती नव्हतं पण आता माहिती पडलंय ना, तर इथून पुढे ह्या चुका होऊन द्यायच्या नाहीत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। अजिबात इकडे तिकडे न भटकता मेन मुद्द्यावर येते। त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर भक्तीची शक्ती या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर आपण अमावस्या असली की अमावस्येसाठी बरेच जण नारळ वाढवतात, कोण लिंबू मिरची बांधतं, कोण दही भात हे करतं, कोण लक्ष्मी प्राप्तीसाठी पूजा करतं। अगदी खूप घाट असतात बरं का बऱ्याच जणांचे। तर जर तुम्ही अमावस्याच्या दिवशी जर पूजा करणार आहात तर या दिवशी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पूजेचे साहित्य अमावस्येच्या दिवशी अजिबात खरेदी करू नका। अमावस्ये दिवशी जर पूजा करणार आहात तर ते सर्व तुम्ही 1 दिवस आधीच आणून घरामध्ये ठेवा आणि अमावस्ये दिवशी वापरा, जेणेकरून तुमच्याकडून ही चूक होणार नाही। अमावस्ये दिवशी अजिबात पूजेचे साहित्य आणू नये। पूजा ही आपली पूजाविधी जी असते ती सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे आणि अमावस्येला जी आपण पूजा करणार आहोत त्या वस्तू त्या दिवशी मात्र खरेदी करायच्या नाहीत, कारण की त्या नकारात्मकता घरात घेऊन येतात आणि आपल्या घरातून आपल्याला नकारात्मक दूर करायचे आहे, आणायची नाही। म्हणून पूजेचे साहित्य घरामध्ये आणू नये। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमावस्या ही पितरांसाठीच असते आणि अमावस्ये दिवशी चंद्राचे संक्रमण असते, म्हणजे चंद्राची हळूहळू गती कमी होत असते। त्यामुळे जे काही आपल्याला चांगले कर्म करायचे असतात ना, ते पौर्णिमेच्या वेळेस आपण करत असतो। एखादा अनुष्ठान घेतला असेल, एखाद्या पूजेचं किंवा व्रताचा संकल्प केला असेल तर आपण पौर्णिमेपासून सुरुवात करत असतो। तसंच आहे, म्हणजे चांगल्या गोष्टींसाठी पौर्णिमेला सुरुवात करावी आणि अमावस्या असेल त्यावेळेस आपण ह्या गोष्टी आणू नयेत। ह्या गोष्टीवर तुम्ही अवश्य लक्ष ठेवा। दुसरी गोष्ट म्हणजे झाडू तर तुम्हाला सगळ्याला माहिती आहे। झाडू म्हणजे आपण साक्षात लक्ष्मीच मानतो। आपल्या हिंदू धर्मामध्ये झाडूला खूप महत्त्व आहे। घरामध्ये पहिल्यांदा झाडू आला की आधी त्याची हळदी कुंकू वाहून, पाणी वाहून, त्याच्यावरती नैवेद्य वाहून पूजा केली जाते आणि मगच तो वापरात येतो, बरोबर की नाही। म्हणून झाडूसुद्धा अमावस्ये दिवशी अजिबात खरेदी करू नका। तिसरी गोष्ट नवीन कपडेसुद्धा अमावस्येच्या दिवशी अजिबात खरेदी करू नका, किंवा आधी खरेदी केलेले आहेत आणि अमावस्ये दिवशी घातले तर चालतात का, तर अजिबात घालू नका। अमावस्या होऊन जाऊ द्या, म्हणजे दुसऱ्या दिवशी घालू शकता। जोपर्यंत अमावस्येची तिथी चालू आहे तोपर्यंत आपण नवीन कपडे अजिबात परिधान करू नये। चौथी गोष्ट म्हणजे वाहन, एखादी जागा, घर हे घेऊ नये, किंवा बांधायचं जर तुम्ही घराचं बांधकाम करायला सुरुवात करतात तर अजिबात त्या दिवशी करू नका, त्याचं उद्घाटन अजिबात करू नका। वाहन घेऊ नका, किंवा एखादं दुकानाचं ओपनिंग वगैरे असेल तर ते अजिबात करू नका। आणि सगळ्यात महत्त्वाची 5वी गोष्ट म्हणजे घड्याळ।
घरात कधीच अमावस्ये दिवशी घड्याळ खरेदी करून आणू नका. कारण की ज्या दिवशी तुम्ही घड्याळ आणाल, घड्याळ म्हणजे वेळेचं प्रतीक आहे बरं का, तो आपल्याला वेळ दर्शवतो. पण आपल्यावर चांगली वेळ येणार आहे की नाही हे आपल्याला घड्याळ दर्शवतं. तर जर आपण ओघ असेल, संक्रमण काळ आहे चंद्राचा, तर आपण त्या काळात अजिबात घड्याळ खरेदी करू नये. हिंदू धर्मानुसार जर तुम्ही मानत असाल तर तुम्ही नक्कीच हे नियम पाळा. जे अशुभ मानतात त्यांनी तर अवश्य पाळा. शेवटी काय, आपलं मन हे मनुष्याचं मन आहे. ह्यामध्ये सकारात्मकता आणि नकारात्मकता असतेच. आणि आपल्या आजूबाजूला सुद्धा सकारात्मक ऊर्जा जशी असते तशीच नकारात्मक ऊर्जासुद्धा असते. म्हणून घरामध्ये आणताना ह्या दिवशी, अमावस्या दिवशी घड्याळ अजिबात खरेदी करून आणू नका. इतर वेळी तुम्ही आणलं तरीही चालतं. म्हणजे तुमची चांगली वेळ, चांगले दिवस नक्कीच येतील. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा. तुम्हाला ह्या गोष्टी माहिती होत्या का, किंवा कोणी तुम्हाला त्या सांगितल्या नक्की कळवा. मला तर माझ्या आजीने सांगितल्या आहेत. धन्यवाद. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा. तुमचा दिवस आनंददायी आणि तुमच्या सदिच्छाने परिपूर्ण हो. म्हणजे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो.